इतकं झालं तेवढं कमीच आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर सर्व शिक्षक वृंद, प्रिय विद्यार्थी, आजच्या या कार्यक्रमाचे मानकरी, आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि आदर्श मुख्याध्यापक आदरणीय श्री वाल्मिकजी बारोकर सर. आजचा दिवस खूप वेगळा आहे, कारण आज आपण निरोप देत आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या आयुष्याची सुवर्ण वर्षे या शाळेला अर्पण केली. सरांनी त्यांच्या सेवा काळात केवळ शाळेचा कारभार सांभाळला नाही, तर शाळेला एक संस्कारमय, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे केंद्र बनवले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने अनेक यश संपादन केले. कुटुंबाची शाळेची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. कुटुंबाची शाळेची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. आता ही वेळ म्हणे करा थोडा आराम. आता ही वेळ म्हणे करा थोडा आराम. विद्यार्थी मित्रांनो, काही माणसं वादळी असतात, काही माणसं वादळ निर्माण करतात, तर काही आलेली वादळ स्वतःच्या अंगावर झेलतात, इतरांचे रक्षण करतात. काही माणसं खरंच वेड लावून जातात, काही माणसं खरंच वेड लावून जातात. त्यापैकी बारोकर सर. तर काही गाभाऱ्यातल्या नंददीपासारखे अखंड तेवत ठेवल्यासारखे आयुष्य समर्पित करतात. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस मनाला हलकीशी हुरहुर लावणार आहे, कारण आज आपण आपल्या शाळेतील अशा एका आदर्श शिक्षकांना निरोप देत आहोत, ज्यांनी केवळ शिक्षण दिले नाही, तर आई बापाप्रमाणे या शाळेला माया दिली. शिक्षक म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा देणारा असतो. आपण अनेक पिढ्या घडवल्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांना योग्य मार्ग दाखवला, कधी प्रेमाने तर कधी शिस्तीने त्यांना जीवनाचे धडे दिले. आई जशी मुलांना जपते, बाप जसा आधार देतो, तसंच प्रेम आणि माया यांनी प्रत्येक विद्यार्थ्यावर केली. म्हणूनच ते फक्त शिक्षक नाही, तर विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी मार्गदर्शक, मित्र आणि पालक समान व्यक्ती आहेत. आज सर्वांच्या साक्षीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि ग्वाही देऊ इच्छितो. सर, आपल्या कार्याचा ठसा या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक शिक्षकाच्या, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कायम राहील. सर, तुमचं आयुष्य हे नवीन पर्व सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याने भरलेले असो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपण आम्हाला दिलेल्या ज्ञानाची, संस्काराची आणि प्रेमाची उणीव कधी भरून निघणार नाही, पण तुमच्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील. खूप काही लिहायचं आहे, परंतु थोडक्यात सांगतो माझा एक अनुभव. मला अजूनही आठवतात ते क्षण. शाळेत जेव्हा नवीन रुजू झालो त्यावेळी सरांनी मला पहिल्यांदा सांस्कृतिक विभाग प्रमुखाची जबाबदारी दिली आणि मी खूप घाबरलो. सरांना विनंती केली, सर मला एवढं मात्र सांगू नका, हे काय मला जमणार नाही. त्यावेळेस त्यांचे कठोर शब्द होते. त्यावेळेस ते म्हटले, मोरे सर, हे तुम्हालाच करावं लागणार आहे. सांस्कृतिक विभाग प्रमुखाची जबाबदारी तुम्हीच घेणार आहात आणि तुम्हीच करणार आहात. त्यांचे हे जे शब्द अजूनही, आज त्यांच्या या शब्दामुळे आज जो स्टेजवर मी उभा आहे, तर केवळ त्यांच्या या शब्दांमुळे मी आज स्टेजवर उभा आहे आणि तुमच्याशी बोलतो आहे. तर प्रत्येक गोष्टी त्यांनी कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. सरांविषयी बोलणं किती बोलावं तेवढं कमी आहे. शालेय कोणत्याही कार्यक्रमामध्ये ही व्यक्ती कधीच खाली खुर्चीवर बसताना मी पाहिली नाही. खुर्चीवर न बसण्याचे खरे कारण आज आम्हाला उमगते, ते म्हणजे शाळेविषयी असणारे प्रेम, तळमळ, आपुलकीची भावना. हे सारं सरांच्या डोळ्यात दिसत होतं. यश खेचून आणण्यासाठी तुमची धडपड, तळमळ सतत तुम्ही मैदानावर उभे असताना आम्हाला दिसत होती. अशा खूप साऱ्या कितीतरी आठवणी आहेत, ज्या मनात कायमच्या घर करून बसल्या आहेत. मग ती शाळेची सहल असो, गॅदरिंग असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, खूप सारे किस्से आहेत जे सांगायला वेळ पुरणार नाही. आणि शेवटी एकच सांगावंसं वाटतं, तुम्ही आम्हाला सोडून जात नाही, तर तुम्ही आमच्या मनात कायमचे घर करून राहणार आहात. कारण तुम्हाला आम्ही दिलेली मानाची पदवी, आमचे मोठे सर ही जागा कधीच आणि कोणीच घेऊ शकणार नाही. शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो, येथून जाताना आज डोळे भरून आले, येथून जाताना आज डोळे भरून आले, येथून दूर जाताना का दुःख आज झाले. वेळ ही थांबून जावी असे का घडत नाही,
वेळ ही थांबून जावी असे का घडत नाही, येथून दूर जाताना पाऊल पुढे का पडत नाही, येथून दूर जाताना पाऊल पुढे का पडत नाही. तुम्हाला निरोप देताना पाऊल आमचेही आडत आहे, तुम्हाला निरोप देताना पाऊल आमचेही आडत आहे. तुमच्याशिवाय ही आदर्शाला कुठेतरी मनात रडत आहे, तुमच्याशिवाय ही आदर्शाला कुठेतरी मनात रडत आहे. आमच्या पाठीवर कायम पडणारी थाप आता पडणार नाही, आमच्या पाठीवर कायम पडणारी थाप आता पडणार नाही. सर अशी जाणीव आमच्या मनाला आता झेपणार नाही, सर अशी जाणीव आमच्या मनाला आता झेपणार नाही. आपली छडी रागावणं प्रेमानं समजावून सांगणे आता असणार नाही, आपली छडी रागावणं प्रेमानं समजावून सांगणं आता असणार नाही. पण तरीही शब्द देतो सर, पण तरीही शब्द देतो सर, ही आदर्शाला आपल्याला कधीच विसरणार नाही, ही आदर्शाला आपल्याला कधीच विसरणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.